अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा लाईव्ह चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत। येत्या 8 तारखेला शनिवारी आहे जया एकादशी। भूत प्रेत बाधांपासून संरक्षण मिळण्यासाठी तसेच मृत्यूनंतर पिशाच योनीत जाऊन भटकत न बसता त्यापासून मोक्ष मिळावे आणि सर्व पापांपासून मुक्ती मिळावी, मोक्ष प्राप्त व्हावे, त्यासाठी जी आहे ही जया एकादशी, तर ती येत्या फेब्रुवारीमध्ये म्हणजे या महिन्यामध्ये कधी आहे, त्याची नेमकी तिथी काय आहे, शुभ मुहूर्त कोणता, पूजाविधी, पूजा कशी करावी आणि पारवेळ काय आहे, हे सर्व या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। त्यासाठी व्हिडिओ सर्व शेवटपर्यंत पहा। चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला एकादशी व्रत केले जाते। भगवान विष्णूच्या उपासनेसाठी हा दिवस विशेष मानला जातो। जया एकादशीचे व्रत दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीच्या दिवशी केले जाते। दृक पंचांगानुसार जया एकादशीचे व्रत यावर्षी 8 फेब्रुवारी रोजी शनिवारी केले जाईल। धार्मिक मान्यतेनुसार जया एकादशीचे व्रत केल्याने जातकांना आरोग्याचे वरदान मिळते आणि जीवनातील सर्व पाप आणि त्रासांपासून मुक्ती मिळते। असेही म्हटले जाते की जया एकादशी व्रत केल्याने भगवान विष्णूंच्या कृपेने मृत्यूनंतर भूतपिशाच योनीत जावे लागत नाही। पितरांसाठी हे व्रत केल्याने त्यांना पुण्यफळ मिळते। चला तर मग जाणून घेऊया या जया एकादशीची नेमकी तिथी, शुभ मुहूर्त आणि पारणा वेळ काय आहे। पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 7 फेब्रुवारी रोजी रात्री 9:26 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 8 फेब्रुवारी रोजी रात्री 8:15 संपेल। अशा तऱ्हेने उदय तिथीनुसार 8 फेब्रुवारी 2025 रोजी जया एकादशी साजरी केली जाणार आहे। तर जया एकादशीच्या दिवशी वैद्युती योग आणि रवी योग तयार होत आहे, तर या काळात धार्मिक कामे शुभ मानली जातात। तर पहा पारण वेळ काय आहे ते जाणून घ्या। 8 फेब्रुवारी रोजी जया एकादशीचे व्रत करणाऱ्यांना द्वादशी दिवशी तिथीला 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:04 पासून 9:17 या वेळेत पारणा वेळ आहे, त्या वेळेत तुम्ही तुमचे व्रत पूर्ण करू शकता। एक लक्षात घ्या, आपल्या हिंदू धर्मामध्ये बरेच सण, उत्सव, व्रत, पूजा असे धार्मिक कार्य असतात। सर्व धार्मिक कार्य हे सर्व जातकांनी तर करावयाचे असतातच, परंतु अगदी अंधपणे न करता तर त्यामागे काय इतिहास आहे, पौराणिक कथा काय आहे, त्यामागचे रहस्य काय आहे, हे सर्व जाणून घेऊन तुम्ही जर ते व्रत केलात तर त्याने तुम्हाला अधिकच जास्त आध्यात्मिक प्रगतीसाठी मदत होईल। तर अशाच कारणांसाठी या जया एकादशीची व्रत कथा जी आहे, पौराणिक कथा आहे, ती सुद्धा तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर त्या पौराणिक कथा, जया एकादशीची जी पौराणिक कथा आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ती कथा पाहू शकता। आणि कोणतीही व्रत जे आहे आपल्या धर्मामधील ते व्रत त्या दिवशीची जी कथा पूर्ण ऐकल्यावरच संपूर्णपणे पूर्णत्वास येते आणि त्याचे फल तुम्हाला योग्य असे भेटते असे मानले जाते। तर जया एकादशीच्या दिवशी तुम्ही नक्कीच ती जया एकादशीची पौराणिक कथा जी आहे ती पठण किंवा श्रवण करा। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता। या जया एकादशीचे शुभ मुहूर्त काय आहे, तिथी काय आहे, पारण वेळ हे आपण सर्वांनी जाणून घेतले। तर मग आता जया एकादशीच्या दिवशी करावयाची पूजा पद्धती, विधी काय आहे ते जाणून घेऊया। तर सर्वप्रथम जया एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे। गंगेचे पाणी असेल तर गंगेचे पाणी तुम्ही पाण्यात अंघोळीच्या पाण्यामध्ये मिसळून स्नान करावे। यानंतर श्री विष्णूंचे ध्यान करून उपवासाचे व्रत घ्यावे। तुमच्याकडे जर एखादे चौरंग असेल तर त्या चौरंगावर किंवा नसेल तर एखाद्या छोट्याशा पाटावर पिवळे वस्त्र ठेवा, त्यावर लक्ष्मी नारायणांची मूर्ती स्थापन करा, किंवा ती जर तुमच्याकडे नसेल तर विष्णूंची मूर्ती तुम्ही ठेवू शकता, किंवा बालाजी, गोविंदा आपण जे म्हणतो व्यंकटेशांची मूर्ती किंवा फोटो तुम्ही स्थापन करू शकता। नाहीतर बालकृष्णाची मूर्ती तर प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच असते, तर यांपैकी जी मूर्ती किंवा जो फोटो तुमच्याकडे असेल ते तुम्ही स्थापित करा। त्यानंतर विष्णूला आणि देवी लक्ष्मीला पिवळी फुले, फळे अर्पण करा, धूप दीप लावा आणि प्रसाद अर्पण करा। या दिवशी विष्णूला
तुळशीचे अर्पण करणे सर्वात महत्त्वाचे असते. परंतु लक्षात घ्या, एकादशी दिवशी तुळशीचे पान अजिबात तोडायचे नसते. तर तुम्ही एकादशीच्या आदल्या दिवशीच तुळशीचे पान हे तोडून ठेवायचे आहे आणि एकादशीच्या दिवशी श्री विष्णूंना तुळशीचे पान अर्पण करायचे असते. असे म्हणतात की तुळशीचे पान अर्पण केल्याशिवाय भगवान श्री विष्णूंना कुठलेही प्रसाद भोग हे अर्पण होत नाही, त्यांनी स्वीकार होत नसतात. तर त्यासाठी तुळशीचे अर्पण करणे हे अगदी महत्त्वाचे आहे. तसेच त्यासोबत या दिवशी तीळ देखील अर्पण केले जाते. हे अशा प्रकारे पूजाविधी आहे. अशा प्रकारे पूजा करून तुम्ही नंतर दिवसभर भगवान श्री विष्णूंचे नामजप करावयाचे असते. नामजप किंवा मंत्र उच्चार केल्याने तुमच्यामध्ये नकारात्मकता कमी होऊन तुमच्यातील पॉझिटिव्हिटी सकारात्मकतेची वृद्धी होते. तर कोणते कोणते मंत्र जप करावयाचे असतात ते पहा. खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देणार आहे, तिथूनही तुम्ही पाहू शकता. तर तुम्ही जप करू शकता खालील मंत्रांचा, जसे की ओम नमो नारायणाय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. या मंत्राचा जाप तुम्ही करावयाचा आहे. तसेच तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचे पठण मात्र अवश्य करायचे आहे. तुम्हाला जमेल तितक्या वेळेस तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावयाचे आहे. जर शक्य नसेल तर किमान एकदा तरी विष्णू सहस्त्रनामाचे पठण अवश्य करा. श्री विष्णू चालीसा वाचू शकत असाल तर ते देखील उत्तमच. देवी लक्ष्मी आणि विष्णूसह सर्व देवी देवतांची आरती करा. सुरुवात आपल्या भगवान श्री गणेशांनी नक्कीच करा. संध्याकाळीही भगवान विष्णूची पूजा करून भजन कीर्तन करावे. शक्य असल्यास रात्री 12 वाजता श्री व्यंकटेश स्तोत्राचे अनुष्ठान करा. व्यवस्थित शुचिर्भूत होऊन पूजा मांडणी करून श्री व्यंकटेश स्तोत्रांची तुम्हाला जमतील तेवढी आवर्तने तुम्ही करू शकता आणि भक्तिभावाने श्री विष्णूंना प्रसन्न करण्याचा हा एक खूप सुलभ असा चांगला असा मार्ग आहे. त्यानंतर संध्याकाळी तुम्ही हरिपाठाचे पठण देखील केले तर उत्तमच आहे. दिवसभर फलदायी व्रत करा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी तिथीला ते व्रत पूर्ण करा. पारण करण्यापूर्वी ब्राह्मणाला अन्नदान देऊन नंतरच तुम्ही अन्नग्रहण करू शकता. तर अशा प्रकारे हे जया एकादशीचे व्रत पूर्ण तिथी शुभ मुहूर्त पाळून आणि योग्य ती पद्धत पाळून केल्यास तुम्हाला भगवान श्री विष्णूंचे कृपा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. एक लक्षात घ्या, काही अडचणीमुळे समजा तुम्हाला हे व्रत उपवास करणे शक्य झाले नाही तर या कलियुगामध्ये सर्वोत्तम भक्ती मार्ग जर सांगितलेला आहे तर तो आहे नामस्मरणाचा. तर शक्य तितक्या वेळ तुम्ही तुमचे दैनंदिन कर्तव्य करत असताना भगवान श्री विष्णूंचे, हरींचे, श्री विठ्ठलाचे जेवढे तुम्ही तुमच्या भक्तिभाव जिथे आहे त्या विष्णूच्या रूपाचे नामस्मरण अखंड करा, नामजप करा. भगवान श्री विष्णू तुमच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.